मित्रांनो चांगलं चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. मित्रांनो सुंदर असं उंबरचं मैदान संपन्न झालं यात्रेचं पारंपरिक आणि या मैदानाचा 3ऱ्या क्रमांकाचा मानकरी ठरलाय कालगावकरांचा सर्जेरो आणि सोबत पाहायला भाल्या. घरचीच गाडी त्यांची पाहिली आज म्हणावं लागेल आणि 3ऱ्या क्रमांकाची मानकरी ठरली. दादा नमस्ते. नमस्ते. दादा मोठा विजय आणि कसा साजरा करताय आजचा मोठा विजय? नाही काय एकदम शांततेत आपण जरी गुलाल झाला किंवा हार झाली तरी काय नसतं, आपण शांततेतच असतो काय. दादा आपण घरी मुलाखत घेतलेली हो. काय प्रतिक्रिया आल्या माणसांच्या म्हणजे एक प्रकारे फॅन बेस वाढायला लागलाय सर्जेरावचा येतात का कॉल प्रेक्षकांचे की बाबा आज कुठं पळणार आहे वगैरे? येतात. बर आज कसं नियोजन झालेलं दादा? आज म्हणजे नियोजन झालेलं 15 दिवसापूर्वी. म्हणजे ठरवलेलं घरचीच गाडी हाणायची. काय पण झालं तरी घरचीच गाडी हाणायची. मी 15 दिवसापूर्वीच ठरवलेलं मैदान पडल्यापासून घरचीच गाडी इथं हाणायची गावाशेजारी. बर काय फायनलला काय झालं नेमकं ते पण सांगा प्रेक्षकांना. काय झालं, गाडी आपली एका टांग्यानं मागं एक टांगा ते 1.5 टांगानं मागं सरली, सुटली. आपल्याला टांगा 1.5 टांगत सगळ्या गाड्यांनी काढलं होतं, पण गाडी 3 नंबर झाला. म्हणजे म्हणावं लागेल की निकाल रेषेला दोन्ही पण बैल स्ट्रॉंग आहेत म्हणावं लागेल, कारण आज तर सिद्ध झालं म्हणावं लागेल. त्याविषयी काय सांगाल? यापूर्वी त्याचा परिचय आलेला का म्हणजे त्या मैदानामध्ये? आला होता बैलाचा आपल्याविषयी कसा आहे, बैल 2रा 3रा फेराला झाडून काढतो आणि किती पण रान असू द्या कमी पळत नाही. जास्तच जाणार, जेवढं रान असेल तेवढं जास्त जाणार. दादांना फोन लावलेला, आता दादा पुण्यामध्ये आहेत तरी पण भरपूर आनंद झालेला त्यांना. हो. काय सांगाल म्हणजे फोन वगैरे आले का नाही? घरातल्याचे वगैरे कॉल आले? सगळ्यांचे कॉल आले. बर दादा आता सर्जेराव तर पळतोय परंतु भरपूर कॉल येत असतील पायऱ्याला, कशा पद्धतीने मॅनेज करताय? एक पण आपला मित्र दुखावला नाही गेला पाहिजे. आपण काय करतो, आपला बैल पळतो त्याचा काही विषय नाही. आपण त्या संबंधात प्रत्येकाला बैल देतो, फक्त ही मैदान नाही पुढचं मैदान आपण देतो, प्रत्येकाला बैल देतो. कसं आहे, आपल्याला आज वस्तू लागली उद्या त्याला लागणार आहे, बरोबर त्यावेळेस आपल्याला गरज लागणार आहे, त्यामुळे कुणाला नाराज करून नाही. म्हणजे जो बॅड पॅच असतोय तो सुद्धा तुम्ही अनुभवलेला आहे, त्यामुळे तुम्हाला ते दिवस माहिती काय दिवस काय संघर्षातून जावं लागतं आणि काय अनुभवातून तुम्ही गेलेला आहात, त्यामुळे ते दुसऱ्यावर जर येत असले तर तुम्ही त्याला 100% पायरा देताय आजकाल म्हणावं लागतं. बरं कालगावचं तर नाव 100% महाराष्ट्रभर केलं, त्याविषयी काय सांगाल? नाही केलं, बैलानं कधी नाराज नाही केलं आणि गावाशेजारच्या मैदानात कधीच नाराज करत नाही बैल. आणि बैल राहतोच ज्या वेळेस त्याच्या अस्तित्वावर येतं त्यावेळेस बैल कधीच राहतोच. म्हणजे आतापर्यंतचा तुमचा अनुभवच आहे तेवढा. दादा बैलाच्या चुकीनं कधी बैल मार खात नाही. आपली चुकी होती पायऱ्यात 19-20 झाली की मार खातो, तिकडे होती. तुमचा आवडता नंदी म्हणजे मथुर, ज्यासोबत सर्जेरावची पळायची इच्छा आहे ती जोडी, काल 2य क्रमांक केला मथुरनं, त्याविषयी काय सांगाल? नाही, मथुरनं 2य क्रमांक केला. असं वाटत होतं की एकच नंबर करी गाडी, पण 19-20 झालं जरा फायनलला, नाही तर गाडी लई पळत होती. ती इच्छा आहे ती जोडी पळायची. केला होता कॉल बाहेरनी, भावानं आमच्या मुंबईला म्हणली बघू एक मैदान करू. म्हणजे झालाय, दादांना कॉल झालेला दिसेल. आणि दादा पण कधी कुणाला नाराज करत नाही राहुल दादा, नाही, कारण एकदम दिलदार स्वभाव आहे आणि असं म्हणजे एखाद्या पायरा मागितलं तर देणार 100%. पहिलवान पण आहेत आपल्या समोर. पहिलवान नमस्ते. मोठा विजय आज 3रा क्रमांक केलाय आणि भागातलं मैदान मेन काय आनंद आहे. बैल इथं आमचं म्हणजे आता इथं आमचं गाव लय जवळ आहे, बरोबर, त्यामुळं इथं राहायचं. गाडीच इतकी पळती की आज 1 नंबरच होता, पण आमचं तर आपल्या चुकीमुळे म्हणायचं की 3 नंबर. तरी पण चुकी झाली, पण बैलांमुळे चुकी नाही. 3 नंबर म्हणजे सगळ्यांना टांगा दिला असता, आज टांगा टाकून 1 नंबर केला असता. पण गाडी जरा मागच दबली, झेंडा पडला तेवढ्यात गाड्या, त्यामुळे गाड्या पुढे निघून गेल्या. 21ला मोठं मैदान आहे हिंद केसरीचं. मी प्रत्येक वेळी दादांना प्रश्न विचारत असतोय, दादा सर्जेरावच्या पुढे हिंद केसरी बघायचंय आम्हाला आणि 21ला ते साध्य होईल का? कारण जसा क्रिकेटमध्ये बॅट्समनचा फॉर्म असतो तसा सर्जेरावचा पण फॉर्म आहे आता. काय सांगाल त्याविषयी? नाही, कसा विषय आहे, आपल्या बैलाचा विषय काय आहे, बैलाला बैल लागला नाही की बैल म्हणजे बैलात आपल्या धमक आहे की कुणाची पण गाडी मारणार, फक्त बैल लागला पाहिजे बैलाला. बैलावर बैल फक्त लपटून आला पाहिजे, मग बैल गाडी सोडत नाही. कुठं म्हणा, कड असू किंवा आत नसू, काय त्याचा विषय नाही. 4 खांदी बैल. तुम्ही जसं म्हटलं भाल्या पण सुंदर पाहिला, भाल्या विषय काय सांगाल? भाल्या कोणत्या खांदी पोहतो? भाल्या 2 खांदी, तो पण पब्लिकचा बैल आहे 4 खांदी. आणि तो गुरु आहे
त्या बैलानंच ही घडवलेला सर्जेराव आहे. बर आणि तो बैल म्हणजे आमच्यासाठी देवच आहे. बर. बैल तो म्हणजे त्याच्या सर्जेराव पेक्षा माझा त्याच्यावर जीव आहे त्या बैलावर. बर. त्या बैलासाठी आम्ही लय कष्ट केले. 2 वर्ष बैल तो घरीच होता पायाच्या दुखापतीने. पण आता ह्या 2 महिन्यात काढलाय तर बैल कधीच नाराज नाही करत, राहतोच बैल. तुम्ही जसं म्हणला शारदा पाटील यांचा सागर. सागर त्यांच्या बैलासोबत पण पाहिलं. निशान बिशान सगळ्या बैलांच्या बरोबर पळाय तो मोठ्या. बरोबर. तर त्या बैलाच्या म्हणजे वाट्याला लय संघर्ष बैलाला म्हणजे काय नाही काय तरी होत. हा आता भरपूर संघर्ष त्याने भरपूर बघितलेला. संघर्ष केलाय. मला वाटतं मी बालीची मुलाखत घेतली. हा घेतलं कालगावच्या मैदानात. बाल्याचं असं वैशिष्ट्य आहे, बैल बाहेर काढला का नाही कधीच नाराज नाही करत. आदत असो किंवा कुठला पण बैल कधीच मार खात नाही. गटाला तर कधीच नाही मार खात बैल. बरोबर. एवढं त्याचं वैशिष्ट्य आहे. दादा तुमचा नंबर सांगा म्हणजे पायऱ्याला कॉन्टॅक्ट. 90 11 92 11 24. कसा बघताय पायरा कोरेगावच्या हिंद केसरी मैदानाचं ते कास पायरा चांगला पाहिजे. बैलाला बैल पुरला की विषय नाही, बैल राहणार का तर राहणार. फक्त बैलाला बैल पुरला पाहिजे. सर्जेराव कोणत्या खांदी पोहतो? दोन्ही खांदी पोहतो. त्यामुळे पब्लिक न आलं तरी काही टेन्शन नाही. सेमी आपण बाहेरनच काढलाय आपण. मित्रांनो जर पायरा क्वालिटी झाला 100% सर्जेराव गोलाला आपल्याला दिसणार 21ला, कारण तेवढा ठाम पाळणारा बैल आहे. निकाल रेषेवर पण तेवढाच जबरदस्त ताकदीनिशी पोहतो आणि फुल फॉर्म मध्ये आता. शुभेच्छा तुम्हाला आणि नक्कीच आम्हाला असंच तुम्ही गोलालात दिसो हीच सदिच्छा करतो ईश्वर चरणी. आणि 21 तारखेच्या कोरेगावच्या हिंद केसरी मैदानासाठी शुभेच्छा. प्रत्येक वेळी आमची मुलाखत आवर्जून घेता त्याबद्दल तुमचे खूप खूप आभार. असंच आमच्यावर प्रेम राहू द्या.